हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही आलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळच्या लेण्या पाहायला. तर खूपच प्रसिद्ध ह्या एलोरा केव्स म्हणजेच वेरूळच्या लेण्या आहेत. तर सगळ्यात आधी आम्ही जैन लेण्या पाहायला जाणार होतो. त्यासाठी आम्ही ते तिकीट घेतलंय आणि ते एक प्रॉब्लेम होता की त्यांना कॅशच द्यावी लागते, ऑनलाईन पेमेंट पद्धत चालत नाही. आणि ह्या गाडीतून आपल्याला जायचं आहे. आधी जैन लेण्या पाहून घेऊ, नंतर आपण शेवटला कैलास मंदिर पाहणार आहोत. भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम देखावा म्हणून या स्थळाचा जगात वरचा क्रमांक आहे. एलोरा शब्दाची उत्पत्ती एलापुरा वा इलापुरा या नावापासून झालेली असून हे इसवी सनापूर्वी 700 ते 900 शतकापूर्वी राष्ट्रकूट वंशाच्या राजधानीचे स्थळ होते. याही पूर्वीच्या मागच्या काळात हा विभाग वागटाक लोकांच्या नियंत्रणाखाली होता व हे लोक अजिंठा कला शैलीच्या लोकांचे वंशज होते. फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत. या आहेत जैन लेण्या. तर आधी आम्ही लेणी क्रमांक 32 बघणार आहोत, जी 3 मजली लेणी आहे आणि ह्याच्या पहिल्या मजल्यावर एक मंदिर आहे आणि यात महावीराची चौमुखी मूर्ती आहे. किती गुप्पाची सांगा इथल्या कनेक्ट 4 या सगळ्यांना? हां 4 चालेल. या इकडे. माहिती सांगता असं थोडं म्हणजे तुम्हाला तिकडची पण माहिती सांगतो. पहिले लहान मुलं तुमच्या दहाची सांगतो, 16ची, नंतर हे 32ची सांगतो. लक्षात बसा का रेकॉर्डिंग यायचं आणखी कोणी तुमचं कोणी यायचं? नाही ठीक आहे. मराठी सांगा, हिंदी सांगा. मराठी चालतं. हां चालतं. बाबा या गावाला मराठीमध्ये वेरूळ म्हणतात, त्यानंतर संस्कृतमध्ये एलापुरा म्हणतात. आता एलापुरा हे ब्रिटिश लोकांना यायचं नाही, लक्षात त्यांना एलापुरा यायचं नाही, त्यांनी एलोरा म्हणतात. एलोरा म्हटल्यानंतर तिथून हिंदी इंग्रजी एलोरा झाले. ह्या डोंगराचं नाव जे आहे सह्याद्री हिल, म्हणजे कुठेतरी सह्याद्रीला जॉईंट झालं असेल म्हणून त्याला सह्याद्री हिल म्हटलं जातं. ह्या 4 किलोमीटर एरियामध्ये 100 लेण्या. जर ते बघितलं असेल तर 1 इंचाचा भाग भगवान बघून घेऊ शकतो. हो आली. पेंटिंग म्हणजे मोठ्या मोठ्या अच्छा, त्याच स्नेक हॉल ही बाहुबली मोठे आहे लहान असं. आता आपण वरती जाणार कला पेंटिंग्स वगैरे दाखवू. मग जगन्नाथ सभामध्ये जाऊ. मग जगन्नाथ सभामध्ये हे सलाजेचं पाणी आहे. सलाजे असतं एक बाबा जायचं. नमो अंताय नमो सिद्धाय नमो महाय. आणि राहिली दुसरी गोष्ट ही जे अनकम्प्लीट आहे, म्हणजे हार्ड दगड असला त्यांनी काम केलं, लूज दगड असला त्यांनी काम केलं, सॉफ्ट दगड असला ते काम केलं त्यांनी. ते पाहिजे समोर बघा की जी मूर्ती तसं नकाशाने ते काढणार. हे वरती टेस्ट केलं त्यांनी डोक्यावर. ते हार्ड दगड असल्यामुळे त्यांनी काम नाही केलं, अनकम्प्लीट. हे पाहिजे तुम्हाला अनकम्प्लीट असेल. या आता तुम्हाला एक ही वाली का? हां महावीर भगवानची
तेच आहे आपल्याला आता पेंटिंग बघायचं आहे. दिसलं तुम्हाला? तर आता आम्ही जातोय दुसऱ्या मजल्यावर, ज्याला इंद्रसभा हे नाव देण्यात आले आहे. इंटरेस्ट आहे हो नाही तर नुसतं थांबल्यावर हो. ते तेव्हाच करणार. हे इकडे आपण खाली बघितलं तीच मूर्ती आहे पण याच्या पाठीमागं पेंटिंग आणि दोन्ही बाजूला मोर दाखवला उंची पत्नी इंद्रराणी ते दाखवले वेगवेगळी मंदिर टिकाव सेवा सिलिका जीवनामध्ये 3 स्टेप असतात, एक लहानपण, एक नैतनपण, एक म्हातारपण. बरोबर आहे. इकडे बघा लहानपण आहे फुलापण, लहानपण इकडे नैतनपण, इकडे म्हातारपण. फुलामध्ये कारगिर्दीनं दाखवलं म्हणजे लहान बाळ असतो मग तरुण होतो नंतर म्हातारपण हे तिघे लागतं. आणि हा पहिल्यासवर वेगवेगळ्या डिझाईन आहे. याला घटपल्लव होतात. घटपल्लव म्हणजे कलश तयार करतो आपण सत्यनारायणाची पूजा वगैरे करत असताना कळशी घेतात, त्याच्यामध्ये नागिनीचे पानं केळीचे पानं असतात आणि हार वगैरे देतात. तर तसं हे 4 पिल्लर आहे, त्याला घटपल्लव म्हणतात. परत कुणाला जमलं ना पेंट करायचं. तुम्ही इथे बघा, मी दोघांचे फोटो काढतो. इथे बघा हे काय आहे? मला पण घ्या ना जरा व्हिडिओ. थोडासा खाली कमी घेतलं होतं, वर कमी घेतलं होतं. काय करा खाली कमी बाय असं जरा ह्या पद्धतीने खाली. ओके दिसतंय? हा इकडे बघा किती सुंदर पेंटिंग आहे. हे इकडे फ्लाय डान्सिंग म्हणजे उडत असे ह्या पद्धतीने केली है ना. म्हणजे दिसते का? या पाहिलं का वा चप्पल काढायला लागेल. नाही जायचं का पुढे? म्हणजे इकडे जायचं आपल्याला. हे पहिले पेंटिंग बघून घे. पेंटिंग जे आहे ते दाखवतो. हा हे पेंटिंग आहे. हे गंधर्व अप्सरा आहे आणि ह्या बाजूला बाळ इकडे घे. हे डोळे इकडे घे. घे इकडे दरवाजा इकडे. दरवाजा घ्या. हा, पूर्ण. हे असं. किती मस्त पेंटिंग. हे पार्श्वनाथ आहे आणि इकडे बाहुबली या बाजूने. हा इकडे बघा. हो मॅडम बाहुबली. हा. बाहुबली. आणि इकडे पहा मँगो ट्री किती सुंदर आहे. मँगो ट्री आहे कुठे आहे ना. ठीक आहे हे वरती वरती. हा. हा कोकणात आंबे पण दिसले आंबे ना. आंबे पण आहेत. हे महावीर बाप्पा. तेव्हापासूनचं पेंटिंग तसंच आहे. परत करणं झालं नाही. त्या काळात केलंय त्यांनी. टिकलं. त्यांचं रिन्युएशन परत तर नाही आता टिकवलंय. बरं काय Continuation त्यांनी काय केलं देशी विदेशी मुघल तिन्ही चारी जमा झाले. इथे हे सगळे कलर होते. हे बघा. ऐका याच्यामध्ये गवत आणून टाकलं 34 केलं आणि कट करून झालं पाहिलं. त्याला कट करून पाहिलं की याचं सोनं निघायचं डायमंड्स निघायचं. असं कुठलंही सोनं वगैरे नाही. सगळं व्हेजिटेबल सगळं हे सगळं ब्लॅक झालं काळं झालं दिसतंय. घालून काढलं 34 लेण्या ज्या आहेत सेपरेट डोर हीच लेणी आहे कनेक्टेड.
हे समोर हे बघा. त्यानंतर हे सेवक आहे, हे गंधर्व अप्सरा आहे. पूर्ण हे कोण आहेत वरती? हे महावीर बघा आणि हे गंधर्व अप्सरा आहे. हे सेवक आहे. हे इकडे बघा, या बाजूला बघा पेंटिंग, पेंटिंग्स आहे. डोळे बिळे. हा किती सुंदर केलेलं आहे. त्यांचे असं हावभाव खाली बघते होते असं किती आहे. प्रत्येकाचे डोळे वेगवेगळे पद्धतीने हे असं मुलांचा हात धरा तर चालेल. तुमच्या संख्या लोक गेले आलं लक्षात गेले ते तिकडे गेले. त्याला आलं ना जन्माचं पाणी वाहतं तिथे कठीण दगड होतं म्हणून त्यांनी काम केलं. ते लूज दगड असल्यामुळे त्यांनी काम केलं. आणि हे 4 पिलर आहेत एकासारखी आहे. हे 4 पिलर एकासारखे, कॉर्नरचे 4 पिलर एकासारखे. इथे बघा हे जे आहे आहार करता, आहार आहे ना भोजन करतात. ओव्हरऑल त्यांच्यामध्ये जैनामध्ये असं खाता येते, असं जर करून खात असतात ते दाखवलं. इथे पेंटिंग्समध्ये डान्सिंग हे पूर्ण 24 तीर्थंकर बसलेले. हे 24 तीर्थंकर त्याला म्हणतात. ह्या लेणीला जगन्नाथ सभा असं नाव दिलं. हां, ती इंद्रसभा होती, जगन्नाथ सभा. 24 तीर्थंकर. 24 काय? तीर्थंकर जैनातले तीर्थंकर 24 झाले ना, हां, ते इथे त्यांची सवय कधी गेली. ते बघा फोटो वगैरे घ्यायचा असेल घ्या. तिथं खाली ते पण महावीरांचं आहे. बाहेर बघा पार्श्वनाथ इंद्रदेवता इंद्र काय केलं त्याला सापडलं. म्हणजे सागाचे लाकूड केली. ट्री खूप सुंदर दाखवली. चप्पल काढायला सांगितली. परत इथूनच येणार आहोत का आपण? किती सुंदर आहे. थोडं बघायला पटकन बाहेर निघाले कारण ते इंग्रजीची आर्ट केस रचना केली. झालं इकडे काय विशेष नाही. ते जर मागे बघा पाचशे बोलते इकडे साईडला म्हणजे पाण्याचा टँक वॉटर टँक हे पाणी स्टॉक करून आणि मग यूज करायचे टाका. हे जे व्हेजिटेबल्स कलर तयार करायचे त्याच्यात कुठून मिक्स करायचे आणि तेव्हा पेंट करायचे. हे हे इंग्लिशच्या आर्ट असतात ना, ते आर्ट काढलेलं आहे आणि असं केस इकडे बांधलेलं आहे. किती सुंदर केलेलं आहे केस रचना. तिकडे जे नेकलेस वेगळं आहे, इकडे जे बेल्ट आहे वेगळं आहे. नॅकलेस लंगोटी लुंगी पॅरट माकडं पण आहे. माकडं आहे त्याच्यावर. हेच ना, काय नव्हते हे काय म्हणजे झाडावर कल्पना किती सुंदर मांडली त्यांनी. आणि हे मकरेमध्ये तोंडातून असे डिझाईन काढले. मकर असते त्याच्यामधून तोंडातून हे डिझाईन सेंट्रलला महावीर. ते पण महावीरांचं आहे. इथे पाणी दीदी पाणी मला दिसते थोडं थोडं. आपल्याला नको जाऊ, पुढे जाऊ नकोस. फक्त असंच ठेवलंय ते काही बांधलेलं नाही. 4 किलोज 4 किलोज आहे वो. पाणी सगळं तर आता आम्ही जातो पुढच्या लेण्या बघायला. आय थिंक लेणी क्रमांक 29 असेल, ज्या सीता नहाणी म्हणतात, म्हणजेच माता सीतेच्या आंघोळीचे स्थान. बघा वॉटरफॉल. तर चला बघू आपण कशा आहेत त्या लेण्या.
तर कैलास लेणीनंतर ही एक मोठी लेणी आहे ज्यात 28 मोठे खांब आहेत, ज्यावर फारच सुंदर रीतीने कोरीवकाम केलेले आहे. येथील काम बुद्ध लेण्यातील कामासारखेच दिसतात आणि या लेणीचे खोदकाम अशा रीतीने केलेले आहे की सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात आत येऊ शकेल. जो मार्ग लेणीच्या आतील बाजूस जातो त्या ठिकाणी 2 सिंहाच्या आकृत्या बनवल्या आहेत. एकोणतीस नंबरची लेणी. भगवान शंकर अंधक राक्षसाचा संहार करत आहेत, त्यासुद्धा मूर्त्या पाहायला मिळतील आपल्याला. आणि जवळच उभी असलेली माता पार्वतीची प्रसन्न मुद्रा दृष्टीस पडते. याशिवाय भगवान शंकराची सुंदर, अद्भुत व विश्वप्रसिद्ध नटराज आकृतीसुद्धा आहे. तसेच बाहेरील अंगणात पद्मासन मुद्रित भगवान शंकराची मूर्ती आहे. शिवाय मनुष्य रूपात नदी यमुना देवीची आकृती कासवावर आरूढ आहे. या लेणीच्या 4ही प्रवेशद्वारावर सामान्य स्त्री पुरुष द्वारपालाच्या या आकृत्या आहेत. बहुतेक चप्पल काढून जायला लागेल. जर बघा शूटिंग लाईन चल दिलेलं आहे ना काहीतरी. काय आहे काहीतरी असेल तेलघाणा वगैरे असेल. हां तेलघाणा, कारण की ते छोटे खड्डे आहेत ते बोलले ना कलर्स बनवण्यासाठी. इथूनच येऊन गेलो ना, नाही तिथे गेलो आपण. तो माणूस कसा गेला खाली कसं निघाला? ते वॉटरफॉल. दिसतो तुला हो हो, हे दत्तगुरू आहेत का की ब्रह्मदेव? काय हो, त्रिमूर्ती आहे ना? मला वाटतं हेच ते बोलले ना भगवान शंकराचं लग्न, आठवत नाही पण हेच आहे वाटतं, कारण की नंदी पण आहे ना. नाही हेच आहे लग्नाचं. हां हेच आहे ते. हेच आहे हो शंकर पार्वतीचं लग्नाचं. औरंगाबादला ग्रेप्स खूप आहेत ना? काय औरंगाबादला ग्रेप्स खूप आहेत ना? ग्रेप्स? हां सगळीकडे ग्रेप्स खाली पडले आहेत. आधी कळस नंतर पाया अशा या लेणीस कैलास लेणी असे म्हणतात. एक मोठ्या दगडी शिलेत एक शिवमंदिर कोरले आहे. ही 2 मजली लेणी आहे जी 50 मीटर लांब व 35 मीटर रुंद आणि जवळजवळ 30 मीटर उंच आहे. या मंदिराचे वास्तुशिल्प द्राविड वास्तुशिल्प सारखे आहे. इतिहासावरून कळते की 6व्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्णराजाने या लेणीचे मंदिर बनवले आहे. लेणीतील आकृत्या शिव आणि विष्णू पुराणापासून रामायण आणि महाभारतातील कथा दर्शवतात. दगडाचे खोदकाम करणाऱ्या लोकांनी अगोदर पहाडाच्या आसपास एक मोठा खोल खड्डा तयार केला असावा, ज्यामुळे एक विशाल दगडी शिळा मध्यभागी तयार झाली आणि या दगडी शिळेचे रूपांतर एका सुंदर शिवमंदिरात केले असे वाटते.
मंदिराच्या 3 वेळेस आतून व बाहेरून रंगवले होते, परंतु आता काही ठिकाणी थोडे थोडे रंग दिसतात. एकंदरीत हे मंदिर कला आणि भव्यतेच्या दृष्टीने जगात अद्भुत आहे. तर मुख्य दालनाच्या प्रवेशद्वारावर ब्रह्मा आणि विष्णू भगवानांच्या मूर्त्या आहेत. आतील भागात शिवलिंग व द्वारपाल आहे. तिथे पूजा वगैरे नाही होत का? इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये तिथे अलाउड नसेल इंडियन ऑर्गनायझेशन सर्व इंडिया कांडामध्ये अच्छा म्हणजे ते त्यांना सांभाळून ठेवायचे वर्ष खराब नाही झाले पेशंट अच्छा म्हणून का? त्यामुळे ते पूजेला अलाउड तर पाणी वगैरे आहे का तिथून? नाही ते एक ठराविक दिवशी म्हणजे महाशिवरात्री वगैरे असं स्पेशल ऑकेजन तर इथे म्हणजे सगळं स्वच्छता होती. पूजा वगैरे करतात स्वच्छता होते स्वच्छता होती. पूजा होत आहे ना तर जगप्रसिद्ध अशा वेरूळच्या लेण्या पाहायला तुम्ही नक्कीच एकदा या. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.